दुचाकी स्वारास अज्ञात वाहनाने उडविले। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा सापळा सुरूच, महामार्ग बनला रक्तरंजित। धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडीजवळ अज्ञात वाहनाने एकास उडवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। रविवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान मनीष शिवाजी गावित राहणार बंधारपाडा तालुका नवापूर हा पत्नीसह बंधारपाड्याहून पानबारा येथे शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलींना भेटण्यासाठी दुचाकी क्रमांक MH 39X2924 वर जात असताना महामार्गावरील विसरवाडीतील सरपणी नदीच्या पुढे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने मनीष गावित रस्त्यावर फेकले गेल्याने अज्ञात वाहनाचे चाक तोंडावरून गेल्यामुळे तोंडाचा संपूर्ण चेंदामेंदा करून घटनास्थळी जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी सुखरूप बचावली। अपघात होताच वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला होता। रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता। या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस कॉन्स्टेबल राजू कोकणे, प्रकाश अहिरे त्वरित दाखल झाले। त्यांनी माहितीच ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। बंधारपाडा गावात घटनेची माहिती मिळताच सर्वत्र शोकाकुल वातावरण झाले आणि नातेवाईकांनी आक्रोश करत हंबरडा फोडला। अपघात करून पसार झालेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत। NLN न्यूज, संजय वाणी।